चिपळूणमधील बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे। 9 वर्षांपासून रखडलेल्या हायटेक बस स्थानकामुळे प्रवाशांची गैरसोय होतीये। प्रवाशांना तात्पुरत्या शेडचा आसरा घ्यावा लागतोय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या प्रकल्पाची पाहणी करणार आहेत। चिपळूण बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे, तर या ठिकाणच्या प्रवाशांच्या नेमक्या काय समस्या आहेत ते आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे यांनी जाणून घेतलंय। बघूया। काय सांगाल? 9 वर्षांपासून हा प्रकल्प रखडलाय, काय अडचणींचा सामना करावा लागतो? सर्वसामान्य जनतेला जेव्हा बसने प्रवास करायचा असतं तर हे काम फार प्रलंबित म्हणजे अक्षरशः रखडल्यामुळे आता बघा आज पाऊस पण सुरू झाला, लोकांची इकडे येण्याची गर्दी चालू, तर संबंधितांनी लक्ष घालून वेळेत ते पूर्ण करायला पाहिजे। कारण चिपळूण हे मध्यवर्ती आहे आणि स्थानक पण मध्यवर्ती चिपळूण स्थानक आहे, तर या सुखसुविधा लोकांना उपलब्ध करून देण्याकडे लक्ष घालायला हवं असं माझं मत। आज परिवहन मंत्री स्वतः या रखडलेल्या प्रकल्पाची पाहणी करत आहेत, त्यामुळे इथल्या प्रवाशांच्या समस्या सुटणार का, या कामाला गती मिळणार का, यासाठी आवश्यक उर्वरित निधी मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी। तर ही दुरावस्था आपण बघतोय चिपळूण बस स्थानकाची, आणि त्यावरून प्रवाशांनी सुद्धा आपल्याला होत असलेल्या गैरसोयी संदर्भात तक्रार केलेली आहे।